दादा, अखेरीस जुन्ने नगराच्या वेदपाठ शाळेचं दर्शन झालं. फार धावती भेट झाली. एकदा वेळ काढून यायला पाहिजे. आणि सवय मुक्ता सोपानही असायला हवी. हो. आपल्या वाटेकडे डोळा लावून बसले असते. हे सर्पराज, आत्ता कुठे या बालकाने जीवनयात्रा अनुभवण्यास आरंभ केलाय. तिचं हे सुख हिरावून घेऊ नकोस. तिला दंश करू नकोस. मी विनंती करतो तुला. दादा, आपण येण्याआधीच तिला सर्पदंश झाला असेल तर? पांडुरंगाच्या कृपेने हिचे श्वास अजून चालू आहेत आणि सर्पदंशाच्या कुठल्याही खुणा तिच्या देहावर नाहीयेत. पण ह्या खुणा सर्पदंशाच्या नाहीयेत. हे तर दादा, आधी तिला शुद्ध यायला हवी. कोण आहात आपण? येऊ नकोस बाळा. आम्ही तुझे सवंगडीच आहोत असं समज. या अरण्यात कशी आलीस? या अरण्यात कशी आलीस तू? काय झालंय तुला? काही आठवतंय का? बाळा, खाऊन घेतेस? बरं वाटेल तुला. गुरुदादा, मला तर खूप भूक लागली. हो रे, मला पण. इथे थंडगार वारा आहे, झाडाची छान सावली आहे आणि रुचकर भाकरी सुद्धा आहे. आणि मावशींच्या हातच्या भाकऱ्या म्हणजे माझ्या तर तोंडाला पाणीच सुटलंय. हो, आणि 2 घास खाल्ले की प्रवासात सुद्धा बळ येईल. मला तर आता राहवत नाहीये. खाऊया का? हो. बाळा, आता सांगशील का तुझं नाव काय? माझं नाव प्रवरा.
किती सुंदर नाव आहे, अगदी तुझ्यासारखं. पण तू इथे कशी आलीस, आणि तेही एकटीच? मी एकटी नाही आली, आई बाबा पण आलते. काही वेळात येतो असं सांगितलं आणि आलेच नाहीत. मला वाट पाहता पाहता रडू आलं. कदाचित ते मला कधी बी घ्यायला येणार नाहीत. पण का का येणार नाही? कारण मी अपशकुनी आहे ना. असं कोण म्हणलं तुला बाळा? समद ग्राम म्हणत आणि आई बाबा बी म्हणतात. त्यांना मी नकोशी आहे ना. समद ग्राम त्यांना त्रास देतो. ही अपशकुनी कार्टी या ग्रामात नको म्हणून. बाळा, तुझ्यासारखी धैर्यशील आणि हुशार मुलगी अपशकुनी नाही, शुभशकुनी आहे. तू चल आमच्या सगळे आळंदीस. आळंदी? तुम्ही आळंदीस राहता? मग ज्ञानेश्वरांना तुम्ही पाहिलंच असेल. हो, अनेकदा पाण्यात प्रतिबिंब पाहतो. म्हणजे तुम्हीच ज्ञानेश्वर? आणि तुम्ही? निवृत्ती. लय दिस इच्छा होती तुम्हाला भेटण्याची. किती ऐकलंय मी तुमच्याबद्दल. माझी माय म्हणायची की वाईटातून चांगलं घडतं ते हे असं. माझ्या आई बाबांनी मला सोडलं नसतं इथं तर तुमची भेटच झाली नसती इथे. रवरा, तू येशील आमच्या सगळे आळंदीस? हो येईन की, लगेच निघूया. अगं, भाकरी तर खाऊन घे, म्हणजे प्रवासाला निघायला बळ येईल. तुम्हाला हवंय? खा तू. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. काय जोशीबुवा? शास्त्री बुवा, आपण काय म्हणताय ते उमगत नाही आम्हाला. तर फार भोळे नाही का आपण? कसं होणार आपलं या जगी ग्रामजोशी शांतम पापम? अहो शास्त्री बुवा, या इथे आमच्या समक्ष भीष्म प्रतिज्ञा केली होतीत ना, त्या मुक्तेला आणि सोपानाला संपवेल म्हणून. नाहीतर ग्रामजोशी पदाचा त्याग करेल. ते मी भावनेच्या आवेशामध्ये. आता कळलं? त्या कार्ट्यांना मारणं आपल्याला वाटतं तितकं साधं कार्य नाही. शांतम पापम. मी ते नाकारत नाहीच आहे. असो, मग आता काय करायचं आपल्या ग्रामजोशी पदाचं? करता त्याग, पाळता आपला शब्द. नाही, अहो त्या कार्ट्यांसाठी मी कशाला माझं पद त्यागू? भिवू नका ग्रामजोशी, भिवू नका. आपण नेहमी बोलतो त्याप्रमाणे वागता येतच असं होत नाही, हे जाणतो आम्ही. इथून पुढे आपणही ते ध्यानात ठेवा. मग आता पुढे काय करायचं? आहे एक योजना आहे. ती कार्टी ग्रामात परतत असतील, तिथेच आपण मारेकरी पाठवू. आणि इतकं सगळं घडलं तरीही दुस्साहस करू पाहताय ग्रामजोशी? एक ध्यानात असू द्या, त्या कार्ट्यांना मारण्यासाठी बळाची नाही, बुद्धीची आवश्यकता आहे. अहो पण त्यासाठी पुष्कळ वेळ लागू दे. परमेश्वराचे आभार माना. आत्ताच्या या प्रकरणात आपल्यावरती कोणाला संशय आला नाही ते. नाहीतर देवगिरी सम्राटांसमोर आपल्या सभे आम्हालाही उत्तर द्यावी लागली असती. त्यामुळे आता कितीही वेळ लागो,
वेड साहस करण्यात काहीही अर्थ नाही शांतम पापम. पण मग आता आपण करायचंय काय? आपल्याला जे करायचं होतं ते आपण केलं. आता आम्हाला जे करायचं आहे ते आम्हाला करू द्या. शांतम पापम शांतम पापम. मुक्ते, तुला सारे आदिमाया आदिशक्ती म्हणतात. एकदा तुझ्या अंतर्ज्ञानाने बघ ना, ज्ञानदादा आणि गुरुदादा कुठवर आलेत ते. असं म्हणतोयस? आत्ता बघते. ते नको ग छळूस त्याला. आधीच केवढा आतुर झालाय तो. नाही हो काका. काका, अहो मी आतुर झालोय, कारण माझं माझ्या दादांवर प्रेम आहे. दिसले दिसले दिसले. कुठवर आलेत? कडुनिंबाच्या झाडापाशी. पण ते थांबलेत तिथे. थांबलेत? कशासाठी? म्हणजे काही अरिष्ट तर नाही ग, तसं काही होणार नाही. निघाले. कुठवर आलेत आता? हे काय, आता येतीलच. लाव बोल आता मला. ही तुझी सिद्धी. इथे तर चिटपाखरू देखील नाही. एवढी चांगयाची गुरुमाऊली झाली तरी भावासाठी तुझा काही उपयोग नाही. मुक्ते, म्हणजे तू माझी गंमत करत होतीस. तरी मी तुला सांगत होतो नको छळूस त्याला. तर अरे दादा, तू कसा रडतोयस, कसा चिडतोयस हे पाहायचं होतं मला. रडू बाई रडू. मुक्ते, तुझ्याशी ना बोलणारच नाही. अरे सोपाना, दादा, बघितलंस दादा, मी गंमत करत नव्हते. गंमत करते असं सांगितल्यानंतर खरी गंमत सुरू झाली. मुक्ते, तुझ्याशी मी ना बोलणारच नाही. दादा, कसा झाला रे प्रवास? आणि चांगया तो कसा आहे? सांगतो सांगतो, पण आधी आपल्या नव्या सवंगड्याशी ओळख करून देतो. सवंगडी म्हणजे? ये बाळा. ही प्रवरा आम्हाला प्रवासात भेटली. आता ती आपल्या सवेच राहील. प्रवरा, किती छान नाव आहे ग. प्रवरा, कसं वाटलं आमचं घर? छान आहे. पण एक विचारू? विचार. तुम्ही म्हणाला होता की आम्ही आळंदीत राहतो, पण ही कुट्टी आळंदीच्या बाहेर आहे, असं का? प्रवरा, ती एक वेगळीच कहाणी आहे. म्हणजे तुझ्या एवढा असताना आम्हा सगळ्यांना ग्रामात राहण्याचा अधिकार नाकारला. का? कारण आळंदीतल्या काही सज्जनांना वाटतं की आम्ही पापी आहोत.
म्हणजे अगदी माझ्यावरच माना की. म्हणजे ती कहाणी आत्ता नको. प्रवरे, तू विश्रांती घे. प्रवरे, तू आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय, कारण आम्हाला नवीन नात मिळालीये. विसोबा शास्त्री, विसोबा शास्त्री, अहो विसोबा शास्त्री, ती कार्टी पुन्हा ग्रामात आली ना. हो. तुम्हाला कसं कळलं मी हेच सांगाय आलो होतो ते? नारबा, अरिष्ट किती टाळायचं म्हटलं तरी ते येतं. अहो या खेपेला अरिष्ट ऐकलं नाही, बाहेरच्या अरिष्टाला घेऊन आलाय आळंदीत. कोणाला? लहान पोरगी आहे, नाव? ठाव नाही. वय? अहो ठाव नाही. शोधून काढ. हा? लवकरात लवकर. कशा पायी? कदाचित ती मुलगीच आपलं नवं शस्त्र ठरू शकते नारबा. शस्त्र? आणि ते कशावरून? नारबा, आम्ही त्या ज्ञानाला आणि निवृत्तीला लहानपणीपासून ओळखतो. त्या पोरीची कणव आल्याखेरीज त्यांनी तिला ग्रामामध्ये आणलं नसणार. ठाव नाही. त्या मुलीच्या आयुष्यावरती नक्कीच मोठा घाव झालेला असणार. ठाव नाही. तो घाव शोधणं हे काम तुझं, आणि इष्टवेळी त्या घावावरची खपली काढणं हे काम आमचं. शांतम पापम. वयजी. निघ. झाली का निजायची तयारी? मुक्ते, काकांसाठी लेप करून ठेवलाय. हा, ते येतच असतील आता सोपानाने निवृत्ती राजासंग. त्यांच्या पायाला तेवढं लावून दे, हा, म्हणजे सूज कमी होईल. काय? आणि आता आपली प्रवरा आली आहे ना, मग उद्या तिच्यासाठी मी तांदळाची खीर करणार आहे. हा, मी आल्यावर समजाच ना जेवायला वाढी. तेवढं ते लेपाचं ध्यानात ठेव. पाहिलंच का प्रवरे, हे असं असतं आमच्या मावशीचं. आमच्यासाठी एवढं करते पण कधी दमत नाही बरं. काय का आता? प्रवरे, आता तूच सांग बाई, जी माणसं आपल्या जगण्याचं बळ असतात त्यांचं काय करायला दमतो का ग आपण? नाही. नाही की नाही? मग आता तूच समजावून सांगिला. चल आता येते म्या, घरला जायला उशीर होतोय. मावशी, नको ना जाऊ. काय ग, काय झालं लेकरा? मावशी, थांब ना. तिचीही इच्छा आहे आणि माझी. आज आईची खूप आठवण येते ग, आणि तुझ्या सहवासात मायेची ऊब मिळते. मुक्ते, आई गायची ती अंगाई गा ना गास. पण मला कुठे आईसारखं जमणार आहे? तुला नाही जमणार तर कोणाला जमणार? गा की ग, तेवढंच मला तुझ्या स्वरातनं माझ्या सखेला भेटता येईल. गा ना मुक्ते. बर, पण दादा एका अटी बरा, लहानपणी आई जशी तुला थोपटायची तसं मीही थोपटणार. बरं. प्रवरे, काय ग, काय झालं? का रडतीय तू?
आई बाबांची आठवण येते का? नाही, आई बाबांच्या अशा गोड आठवणी नाहीत. तुमच्या समजांची एकमेकांवर लय माया आहे. तसं माझ्यावर माया करणारं कोणच नाही. आम्ही आहोत. आम्ही सारं काही करू तुझ्यासाठी. नग, मला सवय नाही या समजायची. म्हणजे कुणी माझ्यासाठी काय करायची. लहानपणापासून मी आज करत आली आहे. नाव माकू घालणं, तेल पाणी करणं, मायने थोपटून झोपिवणं, हे आजवर मीच करत आली आहे. हे आजवर कुणीच केलं नाही माझ्यासाठी. आता मी आहे ना, तुझी मोठी बहीण मुक्ताताई, मी करेन तुझ्यासाठी. तुझे सारे लाड पुरवीन, तुला छान न्हाऊ माखू घालीन, तुझ्यासाठी नवीन परकर पोलक शिवीन, तुझ्या सवे बुडकुली खेळीन आणि ज्ञानादादा सारखं तुलाही थोपटीन. तुला नीज येईपर्यंत छान अंगाई गाईन. ये.